माळीवाड्यात फुले ब्रिगेडकडून शिवसन्मान सोहळा उत्साहात. महात्मा फुले व शिवाजी महाराजांना अभिवादन. पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महात्मा फुलेंना मानाचा मुजरा. महापुरुषांनी आपलं संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करून समाजाला दिशा दिली. आमदार संग्राम जगताप. 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्रात नाही तर संबंध भारतामध्येच, त्याच प्रकारे जिथं जिथं आपल्या महाराष्ट्रात आणि भारतातला मनुष्य प्रदेशामध्ये असेल तिथं देखील ती शिवजयंती साजरी होत असते. त्यामुळे त्याच प्रकारे त्याच अनुषंगानं कुठंतरी आपल्याकडे देखील अहिल्यानगरमध्ये ही शिवजयंती उद्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे, संपन्न होणार आहे. त्याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काम करत असणाऱ्या फुले ब्रिगेडच्या वतीनं आदल्या दिवशी एक कुठेतरी शिवसन्मान सोहळ्याचं आयोजन केलं जातं. त्याचा उद्देश एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सर्वात पहिली गुन्हे सुरू केली असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले होते आणि कुठेतरी त्यांच्याही अभिवादनाचा कार्यक्रम हा संपन्न झाला पाहिजे. कुठेतरी या दोन्ही व्यक्ती हे कुठेतरी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारे व्यक्तिमत्व होते आणि ज्या व्यक्तीनं जसं आपण शिवजयंती साजरी करतो तर सुरुवात कुणी केली तर त्यांनाही कधी आपण विसरता कामा नये. या लोकांनी आपल्या महाराष्ट्राकरता देशाकरता स्वतःचं जीवन समर्पित केलं. आज पुढच्या पिढ्या शेकडो वर्ष त्यांच्या गेल्यानंतर देखील आज त्यांच्या विचारधारेवरती काम करतात. त्यांच्या विचाराला अनुसरून अनेक लोक समाजामध्ये काम करत असतात. म्हणून फुले ब्रिगेडचा विशेषतः दीपकजी खेडकर यांनी पुढाकार घेतात. दरवर्षी हा कुठेतरी वेगळा उपक्रम त्यांच्या माध्यमातून संपन्न होतो. मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याच प्रकारे महामानव विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, हे सगळेच लोक होतील यांनी समाजाला फार मोठी प्रेरणा आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे. म्हणून अशा या सगळ्याच महामानवांना मी अभिवादन करतो आणि दीपकजी खेडकर यांनी जो उपक्रम हाती घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून ठिकाणी आभार व्यक्त करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करून समाजात इतिहासाचा अभिमान जागवला. त्या ऐतिहासिक कार्याला अभिवादन म्हणून फुले ब्रिगेडच्या वतीनं माळीवाडा येथे भव्य शिवसन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या सोहळ्याला महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, माजी नगरसेवक किशोर डागवले, नगरसेवक करण कराळे, अवधूत फुलसौंदर, बाळासाहेब भुजबळ, विनोद पुंड, अनिल इवळे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, राजेंद्र पडोळे, ज्ञानेश्वर रासकर, प्राध्यापक माणिकराव विधाते, संतोष हजारे, रणजित सत्रे, किरण जावळे, गणेश जाधव, नगरसेविका सुजाता पडोळे, रेणुका पुंड, निखिल ताठे, ब्रिजेश ताठे, आशिष भगत, शैलेश सत्रे, संकेत लोढे आदींसह युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर यांनी सांगितलं की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं आणि उत्साहानं साजरा केला जातोय. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरु मानून त्यांचं कार्य पुढे नेलं. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर कुळवाडी भूषण हा 1000 ओळींचा पोवाडा सादर करून त्यांचं महान कार्य जगासमोर मांडलं. आजच्या काळात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करून त्यांना पुढे नेण्याची गरज अधिक आहे. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जात असून महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाज परिवर्तनाचं कार्य सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फुले ब्रिगेडच्या वतीनं महापौर ज्योतिताई गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांचाही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर माळीवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जलद प्रक्रिया राबवून पुढाकार घेण्याची मागणी देखील करण्यात आली. प्रतिनिधी अमोल भांबरकर, राष्ट्रप्रथम, अहिल्यानगर.